शेवटचा 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 कसा होईल शेवटचा? काल परवाच तर पाहिला प्रयोग शुभारंभाचा. येतानाचा उत्साहच वेगळा होता, पण मन आलंय आता दाटून. नका ना जाऊ इतक्यात, गवसणी घालतंय आतून. मुक्ताची झाली विद्या, लावला नवऱ्याला कॉल. दिली लेकीची जबाबदारी, उभी केली मोठी निर्णयाची वॉल. कादंबरीची झाली वैजू, म्हणाली नवऱ्याला पोसायला मी कशाला लाजू. मग विनिता झालेली पर्ण म्हणाली 2 नवरे ठेवले तर तुमची काय हरकत काकू. रोहिणीताईंचा तर विषयच वेगळा. या तिघींची ती आई, खंबीर आणि धोरणी बाई, स्वतःच्या विचारांवर अडून राहे. या व्यक्तिरेखांना जन्म देणारा लेखक कमाल. पण खरंच हा लेखक की जादूगार? कारण तब्बल 33 वर्ष उलटली तरी त्यांची पात्र आणि कथानक आजही सदाबहार. प्रशांत दळवी या नाटकाची माऊली, तर चंद्रकांत कुलकर्णी या नाटकाचे जनक. प्रशांत दळवींच्या शब्दांना, पात्रांना त्यांनीच तर लावले योग्य वळण. पुन्हा एकदा विनवणी करेन 4 चौघींनो, नका ना जाऊ दूर. अधूनमधून तरी भेट द्या ग, तारखा काय येतील जुळून. जाता जाता एकच सांगेन, अशी लेखणी होणे नाही, अशी नाट्यकृती घडणे नाही. घडलीच तर तुमची आठवण नक्की येईल. तेव्हा मन म्हणेल हो ग हो, तेही नाटक असंच होतं. काळाच्या पुढचं असलं तरी काळात बांधता न येणारं होतं. नाटकाच्या चौकटीत बसणारं असलं तरी चौकटी बाहेरचं होतं. येईल का ग परत, तेव्हा वाट बघत बसू. श्रीपाद पद्माकर आणि जिगीषाचे 4 चौघीसाठी आजन्म ऋणी राहू, आजन्म ऋणी राहू, आजन्म ऋणी राहू.